हां, सुरुवात करूया. साइन ए प्लस बीचा फॉर्म्युला. काय फॉर्म्युला आहे? साइन ए प्लस बी इज इक्वल टू साइन ए इंटू कॉस बी प्लस कॉस ए इंटू साइन बी. बरोबर. इक्वेशन नंबर 1. ॲक्च्युली हाच फॉर्म्युला, जास्त काही फरक नाही आहे. साइन ए मायनस बी काय मिळेल? हां, साइन ए मायनस बी, साइन ऑफ ए मायनस बी इज इक्वल टू साइन ए इंटू कॉस बी मायनस कॉस ए इंटू साइन बी. हे दोन वेगळे फॉर्म्युले आहेत का एकच आहे? एकच आहे. फक्त ह्याच्यामध्ये फरक काय आहे? प्लस असेल तर प्लस आणि मायनस असेल तर मायनस. साइन ए प्लस बीचा फॉर्म्युला सांगा. साइन ए मायनस बी, हां, हे उलट सुलट काय पण झालं नाही पाहिजे. परत एकदा साइन ए मायनस बी, आता समजा इक्वेशन 1 आणि 2 दोघांची ॲडिशन केली तर ॲडिशन केल्यानंतर हे प्लस असेल, इथे प्लस असेल, इथे प्लस म्हणजे कोणती टर्म कॅन्सल होईल? प्लस असेल तर ॲडिशन केल्यानंतर साईन चेंज होत नाही, त्यामुळे इथं काही लिहित नाही मी. कोणती टर्म कॅन्सल होईल? साइन ए कॉस बी प्लस साइन ए कॉस बी, इथे कॉस ए साइन बी मायनस कॉस ए साइन बी. साइन ए कॉस बी कॅन्सल होईल ॲडिशन करताना का कॉस ए साइन बी? तर कॉस ए साइन बी काय होईल? कॅन्सल होईल. आणि एक्स वाय प्लस एक्स वायचे ॲडिशन काय येते? 2xy, म्हणजे साइन ए कॉस बी प्लस साइन ए कॉस बी काय येणार? 2 साइन ए कॉस बी. काय केल्यानंतर ॲडिशन का सबट्रॅक्शन? 1 आणि 2ची ॲडिशन केल्यानंतर आपल्याला या दोघांची ॲडिशन मिळेल. म्हणजेच लेफ्ट साईडला काय मिळेल सांगा? साइन ए प्लस बी प्लस साइन ए मायनस बी. कोणाच्या दोघांची ॲडिशन केली आपण? साइन ए प्लस बी आणि साइन ए मायनस बी. ह्यांच्या ॲडिशनचा फॉर्म्युला काय मिळाला? तिसरा सांगा. साइन ए प्लस बी प्लस साइन ए मायनस बी इज इक्वल टू काय? 2 साइन ए कॉस बी. मग हा तिसरा फॉर्म्युला जो आहे तो इथे बघूनच लक्षात आला पाहिजे की साइन ए प्लस बी प्लस साइन ए मायनस बी इज इक्वल टू कोणाची ट्वाइस? साइन ए कॉस बीची का कॉस ए साइन बीची? साइन ए कॉस बीची ट्वाइस. म्हणजेच हे 3 फॉर्म्युले आहेत का वेगळे? नाही, एकच फॉर्म्युला आहे. परत एकदा साइन ए प्लस बीचा फॉर्म्युला सांगा. साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. याच फॉर्म्युलेकडे बघून मायनसचा फॉर्म्युला सांगता येईल. साइन ए मायनस बी इज इक्वल टू साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी. याच फॉर्म्युल्यामध्ये बघून आपण दोघांची ॲडिशन करू शकतो. साइन ए प्लस बी प्लस साइन ए मायनस बी काय येणार आहे? ट्वाइस ऑफ साइन ए कॉस बी. बरोबर. याचीच 1 आणि 2ची सबट्रॅक्शन केली, इथे वजाबाकी केली तर हे मायनस होईल आणि हे प्लस होईल. म्हणजे कोणत्या टर्म? साइन ए कॉस बी कॅन्सल होईल का कॉस ए साइन बी कॅन्सल होईल? आता इथे साइन ए कॉस बी कॅन्सल होईल. हा प्लस आहे आणि हा काय मायनस आहे. +5 -5 कॅन्सल होतो. प्लस एक्स वाय मायनस एक्स वाय कॅन्सल होणार आणि याचं साईन प्लस आहे, याचं पण साईन प्लस आहे, म्हणजे यांची ॲडिशन होणार, ट्वाईस होणार. म्हणजेच एक्स वाय प्लस एक्स वाय ट्वाईस होत असतील तर कॉस ए साइन बी प्लस कॉस ए साइन बी काय येणार आहे? 2 कॉस ए साइन बी. कधी या दोघांची ॲडिशन केल्यावर का सबट्रॅक्शन केल्यावर? सबट्रॅक्शन. म्हणजेच इक्वेशन 1 मधून 2 सबट्रॅक्ट केल्यानंतर आपल्याला चौथा फॉर्म्युला काय मिळतो? साइन ए प्लस बी मायनस साइन ए मायनस बी इज इक्वल टू राईट साईडला साइन ए कॉस बीची टर्म प्लस मायनस कॅन्सल झाली आणि यांची ॲडिशन काय मिळाली? 2 कॉस ए साइन बी. आणि मग हा चौथा फॉर्म्युला आपल्याला इथेच बघून कळेल. तिसरा आणि चौथा फॉर्म्युला. तिसरा फॉर्म्युला या दोघांची ॲडिशन करून ट्वाईस साइन ए कॉस बी मिळतो आणि चौथा फॉर्म्युला या दोघांचे सबट्रॅक्शन केल्यानंतर ट्वाईस काय मिळतो? कॉस ए साइन बी. बरोबर आहे. परत एकदा पहिला फॉर्म्युला सांगा. साइन ए प्लस बी इज इक्वल टू साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. साइन ए मायनस बी इज इक्वल टू साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी. दोघांची ॲडिशन केली म्हणजेच काय? साइन ए प्लस बी प्लस साइन
ए मायनस बी इज इक्वल टू ट्वाईस कोणाची 2 साइन ए कॉस बी आणि दोघांची सबट्रॅक्शन केल्यानंतरचा फॉर्म्युला साइन ए प्लस बी मायनस साइन ए मायनस बी काय मिळणार ट्वाईस कोणाची कॉस ए साइन बी. चौथा फॉर्म्युला समजला. आता हे झाले फॅक्टरायझेशन फॉर्म्युले. ॲक्च्युली आपल्याला सी डीच्या फॉर्ममध्ये नंतर लिहायचे आहेत, पण ॲडिशनचं कन्वर्जन समचं कन्वर्जन कशामध्ये डिफरन्समध्ये करायचं असेल तर हा फॉर्म्युला. पण आपल्याला बरोबर याच्या उलटा फॉर्म्युला पाहिजे आहे. म्हणजे कशाचा साइन ए कॉस बीचा फॉर्म्युला पाहिजे आहे. तो येणार 1/2 इंटू हे सगळं जो आपण लास्ट लेक्चरला बघत होतो साइन ए कॉस बीचा फॉर्म्युला. आणि कॉस ए साइन बीचा काय येणार 1/2 इंटू हा सगळा पार्ट. पहिला फॉर्म्युला याच्यावरून लिहूया साइन ए कॉस बी इज इक्वल टू किंवा मी इथे लिहितो बसेल का ह्याच्यामध्ये. हां सांगा साइन ए कॉस बी इज इक्वल टू साइन ए इंटू कॉस बी इज इक्वल टू हा 2 इकडे मल्टिप्लाय आहे तो इकडे डिवाइड होणार आणि ब्रॅकेटमध्ये कोणत्या दोन टर्म येणार साइन ए प्लस बी प्लस साइन ए मायनस बी. साइन ए कॉस बी इज इक्वल टू 1/2 इन ब्रॅकेट साइन ए प्लस बी प्लस साइन ए मायनस बी. कशाचा फॉर्म्युला मिळाला आपल्याला साइन ए इंटू कॉस बीचा. याला म्हणतात डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युले. म्हणजे फॅक्टरचं कन्वर्जन. फॅक्टर म्हणजे काय गुणाकार. फॅक्टरचं कन्वर्जन ॲडिशन सबट्रॅक्शनमध्ये केले. तसंच हा फॉर्म्युला कसा येईल 2 इकडे डिवाइड झाला तर कशाचा फॉर्म्युला मिळेल कॉस ए इंटू साइन बीचा. सांग कॉस ए इंटू साइन बी इज इक्वल टू काय तर 1/2 इंटू या दोन साइनची काय सबट्रॅक्शन म्हणजे साइन ए प्लस बी मायनस साइन ए मायनस बी. हे अजून मोठ्या अक्षरामध्ये नंतर घेऊयात. पण याच्यापासूनच मिळणारे हे आपण याला 5वा फॉर्म्युला आणि हा 6वा फॉर्म्युला. हे फॅक्टरायझेशन फॉर्म्युले असे नाही बघायचे आपल्याला. ॲक्च्युली या एक्झाम्पलमध्ये आपण ए प्लस बीला सी मानायचं आहे आणि ए मायनस बीला डी मानायचं आहे. या फॉर्म्युल्यामध्ये इक्वेशन नंबर 3 आणि 4 मध्ये ए प्लस बी म्हणजे सी असेल आणि ए मायनस बी म्हणजे डी असेल तर या दोघांची ॲडिशन काय येईल ए प्लस बी आणि ए मायनस बी. मी एकाखाली एक लिहितो. ए प्लस बी इज इक्वल टू सी ए मायनस बी इज इक्वल टू डी असेल तर कोणती टर्म कॅन्सल होईल ॲडिशन केल्यानंतर बी बी कॅन्सल झाला म्हणजे 2a इज इक्वल टू राईट साईडला काय सी प्लस डी म्हणजे एची व्हॅल्यू काय येणार सी प्लस डी अपॉन 2. असंच या दोघांची सबट्रॅक्शन केली ए प्लस बी इज इक्वल टू सी असेल आणि ए मायनस बी इज इक्वल टू डी असेल. सबट्रॅक्शन करताना साईन चेंज होतील आणि इथे कोणती टर्म कॅन्सल होईल ए कॅन्सल होईल का बी तर ए कॅन्सल होईल आणि बी प्लस बी किती 2b इज इक्वल टू राईट साईडला सी मायनस डी. बीची व्हॅल्यू काय आली सी मायनस डी अपॉन 2 म्हणजे ए प्लस बीला सी मानलं आणि ए मायनस बीला जर ए प्लस बीला सी मानलं आणि ए मायनस बीला डी मानलं तर ए काय येतो हां परत एकदा ए प्लस बी जर सी असेल आणि ए मायनस बी जर डी असेल तर ए काय मिळतोय सी प्लस डी बाय 2 आणि बी काय मिळतोय सी मायनस डी बाय 2. या फक्त आहे तशा किमती येथे टाकायच्यात. म्हणजे इक्वेशन नंबर 3 जे आहे तो फॉर्म्युला सी आणि डीच्या फॉर्ममध्ये काय मिळेल सांगा. इथे काय येईल सी इथे काय येईल डी एच्या जागी काय सी प्लस डी बाय 2 आणि बीच्या जागी काय सी मायनस डी बाय 2. म्हणजेच फॉर्म्युला काय तयार होईल साइन सी प्लस साइन डी इज इक्वल टू 2 साइन सी प्लस डी बाय 2 इंटू कॉस सी मायनस डी बाय 2. हा झाला आपला 7वा फॉर्म्युला. आणि 8वा फॉर्म्युला याच्यामध्ये सी आणि डीच्या फॉर्ममध्ये काय येईल सांगा साइन सी मायनस साइन डी इज इक्वल टू 2 कॉस ए म्हणजे काय सी प्लस डी बाय 2 इंटू साइन बी म्हणजे काय सी मायनस डी बाय 2. हा झाला 8वा फॉर्म्युला. असे 8 फॉर्म्युले आपण पाहिले होते. ॲक्च्युली हे सगळे फॉर्म्युले फक्त एकच फॉर्म्युला आहे किंवा 2 आहेत
असं म्हणू शकतो. फक्त साईनच्या फॉर्म्युल्यावरून आपल्याला रिझल्ट मिळतात. आणि हे फॉर्म्युले सी डीच्या फॉर्ममध्ये इकडे बघून सांगायची गरज नाही, इथे बघितलं तरी चालतं. साइन सी प्लस साइन डी इज इक्वल टू काय, ट्वाइस ऑफ साइन सी प्लस डी बाय टू इंटू कॉस सी मायनस डी बाय टू. आणि साइन सी मायनस साइन डी काय येणार, 2 कॉस सी प्लस डी बाय टू इंटू साइन सी मायनस डी बाय टू. समजले 8 फॉर्म्युले लिहून घेता. माहीत असेल तर सांगायचा. बरोबर, उलटा सांगितला. हां, परत एकदा. कॉस ए प्लस बी चा फॉर्म्युला कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी. अलग अलग लक्षात. कितवा फॉर्म्युला, 9वा फॉर्म्युला. काय फॉर्म्युला आहे कॉस ए प्लस बीचा, जोरात. आणि कॉस ए मायनस बीचा काय येणार, प्लस साइन ए इंटू साइन बी. हा इक्वेशन नंबर 10. ॲक्च्युली 1 2 3 4 परत घेतले असते तरी चालले असते. या दोघांची ॲडिशन करत असेल तर काय ना सांगा. हां, 9 आणि 10ची ॲडिशन. लेफ्ट कोणती टर्म कॅन्सल होईल, कॉस ए कॉस बी कॅन्सल होईल का साइन ए साइन बी कॅन्सल होईल ॲडिशन करताना. मायनस प्लस आहे म्हणजे ही कॅन्सल होणार. आणि याची ॲडिशन किती होणार, एक्स प्लस एक्स किती 2x. म्हणजेच कॉस ए कॉस बी प्लस कॉस ए कॉस बी काय येणार आहे 2 कॉस ए कॉस बी, ट्वाइस ऑफ कॉस ए कॉस बी. लेफ्ट साईडला ॲडिशन काय येणार, कॉस ए प्लस बी प्लस कॉस ए मायनस बी इज इक्वल टू राईट साईड काय आली 2 कॉस ए कॉस बी. इक्वेशन नंबर 11. आणि हेच मला सबट्रॅक्शन करायची असती तर हे मायनस झालं असतं, हे मायनस झालं असतं. आणि मग कोणती टर्म कॅन्सल झाली असती, प्लस आणि मायनस कॉस ए कॉस बी कॅन्सल झाली असती. आणि मायनस एक्सची ॲडिशन काय येते, मायनस एक्स वाय मायनस एक्स वाय याची ॲडिशन येते मायनस 2xy. म्हणजेच मायनस साइन ए साइन बी मायनस साइन ए साइन बीची ॲडिशन काय येणार मायनस 2 साइन ए साइन बी. म्हणजेच कुणाची सबट्रॅक्शन केल्यावर, कॉस ए प्लस बी आणि कॉस ए मायनस बीची ॲडिशन का सबट्रॅक्शन सांगा. नेक्स्ट कॉस ए प्लस बी मायनस कॉस ए मायनस बी. या दोघांची वजाबाकीचा फॉर्म्युला काय मिळाला तुम्हाला, मायनस 2 साइन ए साइन बी. आणि मग हे दोन फॉर्म्युले इथेच बघून सांगता येतील. सांगा कॉस ए प्लस बीचा फॉर्म्युला सांगा पटकन. आणि कॉस ए मायनस बीचा मायनस आणि प्लस. आणि या दोघांची ॲडिशन केली तर याची ट्वाइस येते, या दोघांची सबट्रॅक्शन केली तर याची मायनस 2 टाइम्स येते. म्हणजेच नेक्स्ट फॉर्म्युला काय, कॉस ए प्लस बी प्लस कॉस ए मायनस बी इज इक्वल टू 2 कॉस ए कॉस बी. आणि कॉस ए प्लस बी मायनस कॉस ए मायनस बी इज इक्वल टू मायनस 2 साइन ए साइन बी. आणि मग या साईडला आपण समजा लेट सी प्लस कुणाला सी म्हणायचं, ए प्लस बीला सी म्हणलं आणि ए मायनस बीला डी मानलं तर त्यांची बेरीज केल्यानंतर बी कॅन्सल झाला आणि ट्वाइस ए इज इक्वल टू काय आलं सी प्लस डी. म्हणजे ए काय येणार सी प्लस डी अपॉन 2. आणि ए प्लस बीला सी मानलं, ए मायनस बीला डी मानलं, त्यांची सबट्रॅक्शन करत असेल तर हे मायनसचं प्लस होईल आणि हे मायनस होईल. म्हणजेच कोण कॅन्सल होईल, ए बी प्लस बी किती 2b इज इक्वल टू सी मायनस डी. म्हणजेच बी इज इक्वल टू काय सी मायनस डी अपॉन 2. म्हणजे बीची व्हॅल्यू काय मिळाली सी मायनस डी बाय 2. एची व्हॅल्यू काय मिळाली सी प्लस डी बाय 2. ए प्लस बीला काय मानलं होतं सी, ए मायनस बीला काय मानलं होतं डी. हेच फॉर्म्युले मला ए प्लस बी ए मायनस बीच्या फॉर्मच्या ऐवजी सी आणि डीच्या फॉर्ममध्ये काय येईल सांगा. हा फॉर्म्युला कॉस सी प्लस कॉस डी इज इक्वल टू 2 कॉस सी प्लस डी बाय 2 इंटू कॉस सी मायनस डी बाय 2. आणि हा फॉर्म्युला cos c minus cos d is equal to minus 2 sin c plus d by 2 into sin
सी मायनस डी बाय टू. कधी कधी हा बाहेरचा मायनस मला लिहायचा नसेल तर 2 साइन सी प्लस डी बाय टू इंटू हा साइन जो आहे त्याच्यामधला अँगल निगेटिव्ह करायचा. सी मायनस डीचा निगेटिव्ह अँगल काय, डी मायनस सी बाय टू. अशा पद्धतीनं तुम्हाला 13 आणि हा 14वा फॉर्म्युला मिळाला, जो फॅक्टरायझेशन फॉर्म्युले म्हणतात त्याला. म्हणजे 2 कॉसची ॲडिशन किंवा 2 साईनची ॲडिशन सबट्रॅक्शन असेल तर तुम्हाला हे प्रॉडक्टच्या फॉर्ममध्ये सम ऑर डिफरन्सचं कन्वर्जन प्रॉडक्टच्या फॉर्ममध्ये करण्यासाठी फॉर्म्युला. आणि हा फॉर्म्युला इथे न बघता इथे सांगता येईल. सांगा म्हणजे झोप जाईल. पहिला फॉर्म्युला सेकंड पटकन थर्ड cos a plus b plus cos a minus b is equal to 2 cos a into cos b. नेक्स्ट Cos a plus b minus cos a minus b is equal to minus 2 sin a sin b. नेक्स्ट सी डीच्या फॉर्ममध्ये सगळ्यांनी मिळून Cos c plus cos b is equal to 2 cos c plus d by 2 into cos c minus d by 2. Cos c minus cos d is equal to minus sin c plus d by 2 sin सी मायनस डी बाय टू. ॲक्च्युली हे फॉर्म्युले इथे बघूनच सांगता येतील. कॉस ए प्लस बी प्लस कॉस ए मायनस बी इज इक्वल टू 2 कॉस ए कॉस बी. कॉस ए प्लस बी मायनस कॉस ए मायनस बी इज इक्वल टू -2 साइन ए साइन बी. आणि तेच सी डीच्या फॉर्ममध्ये. आता हा जो 11 आणि 12 किंवा तिसरा चौथा जो फॉर्म्युला आहे तो मला उलटा लिहायचा आहे. कशाच्या फॉर्ममध्ये, कॉस ए कॉस बीचा रिझल्ट आणि साइन ए साइन बीचा रिझल्ट. कॉस ए कॉस बी इज इक्वल टू काय येणार सांगा, कॉस ए इंटू कॉस बी इज इक्वल टू हा 2 इकडे डिवाइड होणार. कोणाला डिवाइड होणार, ब्रॅकेटमध्ये कॉस ए प्लस बी प्लस कॉस ए मायनस बी. आणि साइन ए साइन बीचा रिझल्ट पाहिजे असेल तर हा -2 डिवाइड होणार म्हणजेच -1/2 येणार. कशाचा रिझल्ट मिळणार, साइन ए इंटू साइन बी इज इक्वल टू -1/2. ब्रॅकेटमध्ये काय येणार, कोणाला डिवाइड होणार आहे हा पार्ट, कॉस ए प्लस बी मायनस कॉस ए मायनस बी. म्हणजेच ब्रॅकेटमध्ये येणार कॉस ए प्लस बी मायनस कॉस ए मायनस बी. हा झाला 15 आणि हा 16वा फॉर्म्युला. समजा मला हे मायनस साईन बाहेर नाही लिहायचं तर मग हे मायनस होणार आणि हा पार्ट काय येणार प्लस. म्हणजे पहिली टर्म काय येणार, कॉस ए मायनस बीची आणि नंतरची टर्म येणार कॉस ए प्लस बीची. ह्यांचं साईन चेंज होणार. जर मी इथे 1/2 दिसतंय का खालचं, नाही दिसत, ठीक आहे, इथे समोर लिहितो. हाच फॉर्म्युला मला जर -1/2 कॉमन मायनस बाहेर नाही लिहायचं, 1/2 लिहायचं आहे म्हणजेच मायनस साईन मला आतमध्ये मल्टिप्लाय करायचं आहे. तर हे साईन काय होणार, याचं मायनस होणार आणि या मायनसचं प्लस. म्हणजे ही टर्म पहिली येणार. म्हणजेच कोणती टर्म पहिली असणार, कॉस ए प्लस बीची का कॉस ए मायनस बी, कॉस ए मायनस बी. आणि ही टर्म मायनस होणार म्हणजेच मायनस कॉस काय येणार ए प्लस बी. कधी, जर मला बाहेर 1/2 पाहिजे असेल साइन ए साइन बीचा फॉर्म्युल्यामध्ये. मग असे आठवतं इथे फॉर्म्युले कोणते होते, साइन ए कॉस बी आणि इथे काय होता कॉस ए साइन बी. साइन ए प्लस बीचा फॉर्म्युला काय होता आठवतंय, साइन ए प्लस बी साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. आणि साइन ए मायनस बीचा काय होता, साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी. साइन ए प्लस बी प्लस साइन ए मायनस बीचा काय होता 2 साइन ए कॉस बी. आणि साइन ए प्लस बी मायनस साइन ए मायनस बीचा काय होता 2 कॉस ए साइन बी. आणि त्याच्यावरून साइन सी प्लस साइन डीचा काय आलं होतं 2 साइन सी प्लस डी बाय 2 इंटू कॉस सी मायनस डी बाय 2. साइन सी मायनस साइन डीचं काय आलं होतं 2 कॉस सी प्लस डी बाय 2 इंटू साइन सी मायनस डी बाय 2. आणि याच्यावरून साइन ए कॉस बीचं काय मिळालं होतं 1/2 इंटू इथे 2 साईनची ॲडिशन आली असते, साइन ए प्लस बी प्लस साइन ए मायनस बी. कॉस ए साइन बीचं काय आलं होतं 1/2 इंटू साइन ए प्लस बी मायनस साइन ए मायनस बी. आणि याच्याऐवजी कॉसचे फॉर्म्युले लिहून घेत आहे.